पोहोचलोय आपण राहुल महाराज मठ इथे आणि आपल्यासोबत आहेत नाव जरा सांगा. अथर्व राहुल. आणि सगळ्यात पहिल्या तर आल्यानंतर दर्शन घेऊया, जसं की दरवेळेस आल्यानंतर आपण जायचो. तर म्हणलं आम्ही चाललो घरी, पण मध्ये सबस्क्रायबर भेटले त्यांना पण आमचं कंट्री बघायला घरी न्यायचं आहे. तर जाऊया घरी डायरेक्ट. कसे काय मंडळी, वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. तर मंडळी आज सकाळ सकाळी आपला तर पायापडान झालेला असा, आपल्या गणपतीकडे पूजा वगैरे झालेली आहे आणि आपण आज चाललो कुडामध्ये. आपले सबस्क्रायबर असत त्यांना आम्हाला भेटायचा खूप दिवस चाललेला, कॉल करत होते पहिल्या दिवसापासून. तर म्हटलं आज भेटक जाऊया फायनली. सो तोच ब्लॉग होतो, आज मजा येतील या. मी पण नवीन व्यक्तींका भेटतले आणि तुम्ही सुद्धा. तर जाऊया आणि बघूया एकंदरीत कसं ब्लॉग होता. ब्लॉग शेवटपर्यंत बघा. आता बाहेर पडायचं टायमिंग झालेला 11 वाजता येते बोललेले मी. आता टाइम किती झालो, गाड्या पेटणार नाही. मंडळी टाइम झालेला करेक्ट 10:40. आपण जाऊया टाइम वरती, म्हणजे घराकडे सुद्धा आपण टाइम वरती येऊ. तर चला बाहेर पडूया. फायनली पोहोचलोय आपण राहुल महाराज मठ इथे आणि आपल्यासोबत आहेत नाव जरा सांगा. अथर्व राहुल. आणि सगळ्यात पहिल्या तर आल्यानंतर दर्शन घेऊया, जसं की दरवेळेस आल्यानंतर आपण जायचो. आणि आता येताना बऱ्याच टाइम नंतर येतोय, यांच्यामुळे शक्य झालंय या टाइमला. तुम्ही कुठे असता, इकडे की मुंबईला? आता मुंबईला असतोय. मुंबईला. तुम्हाला पण बऱ्याच दिवसानंतर मठाचं दर्शन होईल. कार्य बाजूला येऊन म्हणजे आशीर्वाद दर्शन तर आपलं घेऊन झालेलं आहे आणि आता आपण जस्ट बाहेर आलोय, तुम्ही पण बघितल्यात. आणि आपण आता यांच्यासोबत गणपती पण बघायला चाललोय. त्यांचं मूळ घर कुठे आहे ते पण तुम्हाला दिसेल आता. तर जाऊया चला. मंडई दर्शन वगैरे आपलं घेऊन झालेलं आहे आणि आता बाय बाय करतोय आपण. तुम्ही पण आमचा गणपती बघायला नक्की या. चला, थोडीशी घाई आहे त्याच्यामुळे. म्हणलं आम्ही चाललो घरी, पण मध्ये सबस्क्रायबर भेटले त्यांना पण आमचं कंट्री बघायला घरी न्यायचं आहे. बघूया आता जाऊया घरी डायरेक्ट. मंडई थांबावं लागलं आपल्या ट्रॅफिकमध्ये. खूप ट्रॅफिक मंडई झालं, बघू शकता. खूप ट्रॅफिक आहे मंडई. अर्धा 1 तास इथेच जाणार मंडई, बघू शकता. खूप वेळ लागणार मंडई घरी जायला आपल्याला. तर मंडई आता आम्ही ट्रॅफिकमध्ये बाहेर गेलो आहे आणि आता डायरेक्ट वे टू होम. जाऊया डायरेक्ट घरी. मंडे डायरेक्ट आम्ही आलो घरी
पोचलोय म्हणजे दाखव. सबस्क्रायबर पण आले. आतमध्ये घेतलं तरी का नाही पुढे जागा नाही. मंडळी पाहुण्यांका बाय बाय करूपर्यंत भरपूर वेळ झालो. खूप गप्पा गोष्टी मारलो मस्त मस्त. आणि आता आमका पण भूक लागलेली असा. टाइम किती वाजलो? जे 2:30 वाजून गेले वाटतं. किती वाजले? 2:40. याचा आधी पासवर्ड आहे आता. हेच लॉक नाही पासवर्ड. 2:40 होत आले आणि आम्ही आता जेवूया. खायचे येस. चला आजचं जेवण बघूया काय असं. पाहुण्यांचं जेवण झालं, आमचा राहुला आता पाणी भरायचं काम. येस. चला चला 2 टाइम बसलोय जेवायला. जेवायला काय सांगतो? डाळ भात, पापड, पावट्याची भाजी, लोणचं आणि रवा. तो जेवण झाल्यानंतर शिरा जेवायला या. जेवण वगैरे झालं आपलं आणि कपडे पण चेंज करून झालेले असतात. आणि आता आईन आमच्याकडे डबो दिले आहेत. कारण वरती तिकडे दुकानावरती काका असत, दुकानावरती नाही थोडासा खाली, ते आमका ताक देतले. आम्ही ताक आणून जातो मस्त त्यांच्याकडे. त्यांचे म्हशी वगैरे असत. चला ताक घेऊन जाऊया आणि पटापट. काय जय. आणि आज बाबू मित्रांसोबत गेलो. नशीब आमका ही गाडी गावली. काय रे. चला जाऊया. पुढे जाऊ ना. वेट हे पडवून दिला डबा मोठा. थांबा चल लेट्स गो. जिमने भाई क्या कर रहे हो? म्हणजे सुंदर वातावरण. ऊन पडलंय कडक वाला एकदम. म्हणजे पोचले आम्ही त्यांच्या घराकडे आणि डबा दिलाय आजोबांकडे. आम्ही बसलो इथे शांतपणे खळ्यात. बघू शकता कुत्रा इथे. तावीत बिवी इथे नाही शांत आधी बघून कट्टा. काय नाही देऊ. असे करून घ्या बडक आहे ना कळायला आपल्या. मस्त बसा गावताला. अशी ह्या लादी कडप्पा आजोबा इले आजोबा घेऊन जेजी काकांचं गणपती बघला सगळी येलो. गणपती बघला तो हो इले आरती घेतला. योगिता ताईचे बाबा
हे बघा, आज त्यांच्याच घराकडे असो बरेच वेळा तुम्ही गुरांवरनं जाताना बघला ताक नेऊ गेलो म्हणजे खूप वेळा नेतो ताक आम्ही यांच्याकडनं 4 दिवसांनी देऊ आणखी व्हिडिओच सांगताय योगिता ताईची आई बरं झालं घराकडे येतो तो काय गावलाय चला जाऊया आता डबो जोड झालो डुबाक तर मोबाईल माझ्याच काय ठेवते चला आता हळूहळू गाडी नेऊ काही नाही तर ताक डुबाक त्याला लांब नाही लगेच घराकडे पोहोचतो आपण एकदम जवळ मेन रोड वरती माका भिजवतलंस तू काय केलं नाही पकडू शकणार नाही काय पकडू शकणार पोहोचलो हे बघा सगळं डुबकवल्या सगळ्याची वाट लावल्या पाडोली गेल्या माझी पाडोली झाली एवढी एवढीशी झाली गाडी पुसा गोई आता कोण पुसताला दुबकला सगळं बाहेर नीट धरले तरी बाहेर येतात भरून दिल्याने खूप पूर्ण स्टेबल ठेवले पायाने पकडून स्ट्रेबल असं बसलेलं आहे असं बसलेलं ना असं पकडलेलं आहे ना पकडलंय दाबून तर बाहेर दिला ते पुसणार कोण आता मी धुते पाणी मारूया संध्याकाळी आता करे ना ताक तर आणून दिलंय आणि पप्पा आता भाड्यावर नाही इले आता मी जाते चावी पैसे घेतले चला चल जय फटाके वाजवता चल जय चला हा फोकस काही लावले नाही आता बघा वसरे कोणी लावलेलो पाठी तसं काढू दे काढून बाहेर काढू चल बाहेर ओढ 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 कुत्रा हरिओम चला मंडई जाता आता पाहुणे इल्लेले आपले सबस्क्रायबर चला थांबणं असते पण टाइम झाला भाड्याचो 4 वाजता बोलवले नाही चल जय टाटा मंडई भाड्या सोडून इले आणि खैसे येऊन बसलो होते बघा आमच्या विहिरीकडे येऊन बसलो खाली कराडा कशासाठी माहित आहे सर बसन आता सध्या मी व्हॉइस ओव्हर करते व्हिडिओ कारण जय विचारा घरात गणपती बाप्पा जोरदार बोलाक शकणे नाही जोरात आणि बऱ्याच जणांका वाटतं तर मी माईक वगैरे काही यूज करणे नाही ओरिजिनल व्हॉइस असा माझा जो रीलला वगैरे असं बरेच जण कॉन्टॅक्ट करतात फोन पण केल्याने मेसेज असतात रेग्युलर की कुठचं माईक वापरतं बोलले तर त्यांना पटणार नाही की माईक वापरणे नाही पण मी माईक वापरणे नाही रीलला माझं ओरिजिनल व्हॉइसच आहे आता मी इकडे जस्ट लाईव्ह जय विचार जय काय बसून आवाज जोडले आणि आवाज जोडते तो पण इकडे स्पीकर चालू आहे इकडे पटाके वाजवतात बाजूच्यांकडे आणि आंबडपाल म्हणजे बाजूच्या गावात पण स्पीकर चालू जोरदार आवाज येता आणि घराकडे गणपती बाप्पा असल्यामुळे जोरात ओरडाक शकणे नाही सो खाली येईल मी चल 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 इकडे बसून आवाज जोडले जाऊया चलो आता मस्त थोडा वेळ मोबाईल चार्जिंगला लावते मोबाईलमध्ये चार्जिंग कमी आहे एकदम संध्याकाळी आपण डायरेक्ट आरती बघूया आता घराकडे असले तर आरती मिळत तरी काही गेलं होतं नाही फटाके हा हा असे या साईडनं राहू उजेड